अंकल आता मी निघू? हा का नाही, पण ऑफिसला यायला विसरू नकोस. नक्कीच. एन्जॉय युअर सेल्फ, एन्जॉय. ओके बाय बाबा. बाय बेटा, बाय. बाय आई. बाय. मिसेस प्रकाश, सगळं काही शेड्यूल प्रमाणे होत आहे. हो, आतापर्यंत तर सगळं नीट झालंय. आतापर्यंत म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? व्हेरी सॉरी सर, व्हेरी सॉरी. खरं तर नीलच्या इथे येण्याने इथलं वातावरण इतकं आनंदी झालंय की दिवस रात्र कसे निघून जातात कळतच नाही. बेदी साहेब, काय कमाल मुलगा आहे हा. असो, अशा वेळेस असं काही घडणं स्वाभाविकच आहे. मला सांगा, जमिनीचा मामला कुठपर्यंत आलाय? तेही चालू आहे. नीलची वाट पाहण्यात आणि त्याच्या इथे येण्याच्या आनंदात बाकी सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला गेल्यात. बेदी साहेब, मी कुठल्या शब्दात तुमचे आभार मानू? त्याला इथे पाठवून तुम्ही माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी केलंय. बेदी साहेब, आता तुम्ही लवकर या आणि लग्नाची बोलणी पक्की करा. त्याचं काय ना चित्रंजन साहेब, सध्या तरी इथून निघणं जरा अवघड वाटतंय. पहा ना, नील पण इथं नाहीये आणि काम किती मोठं आहे तुम्हाला तर माहिती आहे. तशी जमिनीची डील फायनल करायला तिथे यायचंच आहे. नील आत्ताच तर तिथे आलाय, त्यालाही त्याचं मत जरा ठरवू द्या. अहो साहेब, तो आमच्यासोबत इतका मिसळून गेलाय की तुम्हाला कायच सांगू. आणि खास करून आमच्या शामलीसोबत. आय एम रिअली हॅपी फॉर एव्हरीबडी. अजून काय म्हणताय? बस तुमची कृपादृष्टी आहे. एक मिनिट, तुम्ही मोनाजींसोबत बोलून घ्या, नाही तर यांना वाईट वाटेल. मी काय बोलणार आहे? बेदी साहेब, तुमची होणारी विहीणबाई तुमचे आभार मानू इच्छिते. मोनाजीशी बोलणं करून द्या त्यांचं. घ्या, बोलून घ्या. नाही नाही, मोना घरी नाहीये. इट्स अ लेडीज नाईट आउट. बाहेर गेली ती. ते नाहीयेत घरी. अरे मग गौतम साहेबांचे आभार माना, बोला त्यांच्याशी. अहो, नील खूप चांगला मुलगा आहे. थँक्स फॉर सेंडिंग हिम. मृणाल, बरं झालं नील तुला आवडलं. आता मला सांग, कुणावर गेलाय तो? माझ्यावर की मोनावर? वागणूक आणि हॅबिट्समध्ये तुमच्यावर गेलाय. चला, एवढं तरी क्रेडिट आहे. मृणाल, स्वतःची आणि शामलीची काळजी घ्या. गुड नाईट. हो, खूप काळजी घेईन मी, अगदी तुमच्यासारखीच. काय केलात तुम्ही? फोन कट केलात? अहो, ते त्यांनीच डिस्कनेक्ट केला आणि मी काय बोलणार आहे? विचारत होते नील कोणावर गेलाय. आता ही काय विचारायची गोष्ट आहे? आपल्या लोकांसोबत असंच बोललं जातं. नशीब आमचं तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि पहिल्यांदा काहीतरी योग्य बोलला आहात. आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनाला तुमच्यामुळे आनंद झालाय. अशी साथ जर तुम्ही मला आधीपासून दिली असतीत तर माझं आयुष्यही सुधारलं असतं. काय झालं? अहो, काही नाही. शामली कुठे आहे? नीलसाठी कोणी भेटी घेऊन गेलंय की नाही? ते गेले होते, पण तो अजून झोपलेला आहे. हां, मसुरीचं वातावरणच असं की माणूस दिवस उगवेपर्यंत झोपू शकतो. ही शामली उठली की नाही? नाही अजून. मग तिला उठवा आणि सांगा की नीलसाठी तिने चहा स्वतः घेऊन जायला हवा. पण इतके नोकर तर आहेत. तुम्ही सुद्धा कमालच करता. मला म्हणायचंय की नोकरांसोबत तिने सुद्धा चहा घेऊन नीलच्या खोलीत जायला हवं. असं केल्याने त्या दोघांना एकमेकांसोबत शांतपणे बोलण्याची संधी मिळेल. ठीक आहे, सांगून बघते मी तिला. तुमची ही मुलगी अजूनही त्याच्यासोबत इतकी फॉर्मल का आहे? इट्स व्हेरी बॅड. समजवा तिला. तुम्ही बरोबर बोलताय. खरं तर आत्ताच नीलला भेटली होती. सुरुवातीलाच एवढं हसणं खिदळणं, मग तो असा विचार नाही करणार ना की ही मुलगी जरा जास्तच आहे. हां, हे म्हणणं पण बरोबर आहे. सध्या तरी शामलीच्या मनात नीलशी मोकळेपणाने बोलण्याची हिंमत तयार करा. मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे. तुम्ही बरोबर बोलताय.
अरे ढग तर आत यायला लागले. हीच तर सुंदरता या डोंगरांची. मला असं वाटतं आजचं अपॉइंटमेंट कॅन्सल करावं लागेल. हे इतक्या छोट्याशा ढगांमुळे जर इथली लोक आपली कामं कॅन्सल करायला लागली तर झालाच इथला सगळा कारभार. चलायचं का? आई वाट बघत असेल. चल लवकर. अरे तुम्ही लोक अजून गेला नाहीत? जा, पाऊस आला तर उगाच भिजाल तुम्ही. आई तू खूप ग्रेट आहेस, खूप ग्रेट आहेस. ओफो बाबा, प्रेम दाखवायला खूप वेळ आहे. तुझे बाबा तयार होत आहेत. आले तर माहित नाही काय काय प्रश्न विचारतील. पण आई त्यांनीच तर याला बाहेर घेऊन जायला सांगितलंय ना. हा पण शामली, काळजी ने. अविनाशला घेऊन या रस्त्यांवर फिरू नको. नाही. सरळ त्याच्या घरी निघून जा. हो. मसुरी खूप छोटं शहर आहे. माहितीये आई. इथे प्रत्येक जण प्रत्येकावर लक्ष ठेवून आहे. जर तुम्हा तिघांना कोणी बघितलं तर हे बनवलेलं नाटक इथेच संपेल. रिलॅक्स आंटी, आम्ही अविनाशला घेऊन कुठेच बाहेर नाही जाणार. आणि काळजी घेऊन त्याच्या घरी जायचं, कळलं? ओके आता आम्ही जाऊ. जा. ओके. गुड मॉर्निंग अंकल. व्हेरी गुड क्लाउडी मॉर्निंग बेटा. घाबरू नकोस, हे काही बरसणारे ढग नाहीयेत. तुम्ही म्हणताय म्हणजे नाही बरसणार बाबा. तरी बेटा गाडीमध्ये काही रेनकोट्स ठेवून घेशील. ते तर ठेवलेत बाबा. मिसेस प्रकाश, तुमची मुलगी किती समजूतदार झाली आहे. हो. प्रत्येक गोष्टीची काळजी घेते. नील बेटा, शी इज अ व्हेरी केअरिंग गर्ल. आता अंकल, मुलगी कोणाची आहे? माझी लाडकी लेक आहे श्यामली. हा नीलला सगळीकडे फिरवून झालं की माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ये. आपण जे रिनोव्हेशन केलेलं आहे ते त्याला दाखवायचं आहे. हो. शेवटी आपला सगळा व्यवसाय यालाच तर सांभाळायचा आहे. नील बेटा, हे घर, हा व्यवसाय, सगळं काही तुझं आहे. तुम्हा दोघांशिवाय आम्हाला आहेच कोण मुला. अंकल, आता आम्ही निघू? हा का नाही, पण ऑफिसला यायला विसरू नकोस. नक्कीच. एन्जॉय युअर सेल्फ. एन्जॉय. ओके बाय बाबा. बाय बेटा, बाय. बाय आई. बाय. मिसेस प्रकाश, सगळं काही शेड्यूल प्रमाणे होत आहे. हो, आतापर्यंत तर सगळं नीट झालंय. आतापर्यंत म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही शंकेखोर झालेला आहात. जे काय होईल ते ठीक होईल. मूड खराब करून टाकता तुम्ही. जातो मी. हा कबीर माहित नाही कधी येणार आहे. याच्याशिवाय मला सारखं साधू झाल्यासारखं वाटतं. त्याचा फोन आला होता का? नाही. साहेब सुट्टीवर गेलेत. सुट्टीवर. सुट्टीचा आनंद घेत आहेत.